लोकनेत्याच्या तब्येतीची बातमी जेव्हा अचानक समोर येते, तेव्हा फक्त राजकारण हादरत नाही, तर हजारो लोकांच्या मनात भीती निर्माण होते. कालपर्यंत लोकांसाठी धावणारा नेता आज हॉस्पिटलच्या बेडवर उपचार घेतोय, ही कल्पनाच अनेकांना अस्वस्थ करणारी ठरली. अहिल्यानगरपासून पुण्यापर्यंत आणि सोशल मीडियापासून गावागातील चौकांपर्यंत फक्त एकाच नावाची चर्चा सुरू होती, खासदार निलेश लंके. नेमकं असं काय घडलं की अचानक त्यांना नगरमधून पुण्यात हलवावं लागलं? का वाढली कार्यकर्त्यांची चिंता आणि त्यांच्या मोठ्या भावाने मीडियासमोर येऊन नेमकं काय सांगितलं? आज आपण पाहणार आहोत संपूर्ण घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. सगळं काही अगदी साधारणपणे दिवसांसारखं सुरू होतं. लोकांच्या भेटीगाठी, कार्यक्रम, कार्यकर्त्यांशी चर्चा आणि सतत धावपळीचं जीवन. निलेश लंके यांचं जीवन गेली अनेक वर्ष अशाच वेगात सुरू होतं. एक कार्यक्रम संपला आणखी दुसरा कार्यक्रम, एक गाव संपलं की दुसरं गाव. विश्रांतीला वेळच नाही. पण याच धावपळीच्या दरम्यान अचानक काहीतरी बदललं. एका कार्यक्रमादरम्यान त्यांना प्रचंड अस्वस्थ वाटायला लागलं. सुरुवातीला अनेकांना वाटलं की उन्हामुळे त्रास होत असेल किंवा थकवा असेल, पण काही मिनिटातच परिस्थिती खूप गंभीर वाटली. घाम येणं वाढलं, शरीरात कमजोरी जाणवू लागली आणि त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी लगेच तपासण्या सुरू केल्या. कार्यकर्त्यांना वाटलं की काही तासातच ते पुन्हा बाहेर येतील, कारण लोकांनी त्यांना नेहमीच मजबूत पाहिलेलं होतं. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. डॉक्टरांनी काही तास निरीक्षणाखाली ठेवलं. काही रिपोर्ट सामान्य नव्हते. शरीरात प्रचंड थकवा आणि अशक्तपणा जाणवत होता. उपचार सुरू होते, पण डॉक्टर पूर्णपणे समाधानी दिसत नव्हते. रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. कोणी फोनवर माहिती घेत होतं, कोणी देवाला प्रार्थना करत होतं, तर काही लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा करत होते. आणि मग मध्यरात्री अचानक एक मोठा निर्णय घेण्यात आला. निलेश लंके यांना पुण्यात हलवलं जाणार होतं. ही बातमी समोर येताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. कारण साध्या उपचारांसाठी नगरमधून पुण्याला हलवण्याची गरज पडत नाही, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. रात्रीच्या अंधारात रुग्णवाहिका नगर पुणे महामार्गावरून वेगाने धावत होती आणि त्याच्याच मागे धावत होत्या हजारो लोकांच्या भावना. त्या काही तासातच सोशल मीडियावर अक्षरशः अफवांचं वादळ उठलं. कोणी म्हणत होतं प्रकृती अत्यंत गंभीर आहे, कोणी म्हणत होतं आयसीयू मध्ये हलवलं, तर काही लोक वेगवेगळे अंदाज लावत होते. पण अधिकृत माहिती कुठूनच मिळत नव्हती. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचारासाठी सज्ज झाली. पहिल्या काही तासात कोणालाही भेटण्याची परवानगी नव्हती. याच कारणामुळे चिंता आणखीन वाढली. कारण सामान्यतः नेता हॉस्पिटलमध्ये दाखल झाला की काही फोटो बाहेर येतात, कार्यकर्त्यांना भेटू दिलं जातं, पण इथे पूर्ण शांतता होती. रुग्णालयाच्या बाहेर मात्र वेगळं चित्र होतं. काही कार्यकर्ते हात जोडून प्रार्थना करत होते, काहींच्या डोळ्यात अश्रू होते. एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता, साहेब ठीक होतील ना? निलेश लंके हे नाव फक्त राजकारणापुरतं मर्यादित नाही. विशेषतः कोरोना काळात त्यांनी केलेलं काम आजही अनेक लोक विसरलेली नाहीत. जेव्हा लोक एकमेकांच्या जवळ जायला घाबरत होते, तेव्हा त्यांनी रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध केल्या, अनेकांना मदत केली, स्वतः धोका पत्करून लोकांसाठी काम केलं. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल वेगळं प्रेम आहे. आणि म्हणूनच जेव्हा त्यांच्या प्रकृतीबद्दल बातमी आली, तेव्हा ती फक्त राजकीय बातमी राहिली नाही, ती हजारो लोकांच्या भावनांशी जोडली गेली. दरम्यान डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. सुरुवातीला शरीर औषधांना अपेक्षित प्रतिसाद देत नव्हतं, अशी चर्चा होती. अशक्तपणा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. आणि मग काही तासांनी पहिली सकारात्मक बातमी समोर आली. त्यांच्या प्रकृतीला साधारण होतं असल्यास सांगितलं आहे. ही बातमी समोर येताच कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. पण तरीही अनेक प्रश्न कायम होते. जर प्रकृती स्थिर होती तर इतक्या तातडीने पुण्यात का हलवलं? नेमका त्रास काय होता? आणि इतकं गोपनीयता का ठेवण्यात आली? या सगळ्या चर्चा दरम्यान आज सकाळी त्यांचे मोठे बंधू दीपक लंके मीडियासमोर आले. सगळ्यांना वाटत होतं आता खरी माहिती समोर येणार. दीपक लंके यांनी शांतपणे सर्वांना आवाहन केलं. त्यांनी सांगितलं की निलेश लंके यांची प्रकृती स्थिर आहे, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत आणि कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांनी एक महत्वाची गोष्टी सांगितली, साहेबांना सध्या पूर्ण विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे कोणीही हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये. हे ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये असलेलं टेन्शन काही प्रमाणात कमी झालं. आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलं की सततची धावपळ, अपुरी विश्रांती आणि अतिश्रम यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. राजकारणात अनेक नेते दिसतात, पण काही लोक नेते कमी आणि लोकांच्या घरातील माणूस जास्त वाटतात. निलेश लंके यांच्याबाबतही अनेकांची भावना अशीच आहे. म्हणूनच त्यांच्या तब्येतीची बातमी ऐकून अनेक लोक भावुक झाले. पण आता सर्वात मोठी दिलासादायक गोष्ट म्हणजे ते धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा लोकांमध्ये दिसतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. आणि खरं सांगायचं झालं तर लोकांसाठी सतत झटणारा हा नेता
आता स्वतःच्या तब्येतीलाही थोडा वेळ देण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, लोकांसाठी सतत काम करणाऱ्या नेत्यांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवं का? आणि निलेश लंके यांच्या कामाबद्दल तुम्हाला तुमच्या काय भावना आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.